भास्कर जाधवांच्या नाराजीचा मुख्यमंत्र्यांकडून कालच्या पत्रकार परिषदेत उल्लेख करण्यात आलाय। मवियाच्या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव दिसले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मवियाच्या पत्रावरही जाधवांची सही नाही असा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उल्लेख करण्यात आलाय। आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत। मागच्या वेळी भास्करांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही। तसं आजच्या सह्या बघितल्या तर 5-3-2 आहेत, म्हणजे उभाटाच्या 5 आहेत, अजून काँग्रेसच्या 3 आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या 2 सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर महाविकास आघाडीच्या पत्रावर जाधव यांची सही नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। भास्कर जाधव यांच्या नाराजीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उल्लेख करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि यावरूनच आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाराजीचा उल्लेख केल्याचं दिसतं आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर अनेक दिवसांपासून भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा असतानाच पावसाळी अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच राहण्याची शक्यता आहे का? सुशांत, अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि हे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविनाच होऊ शकतं अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाली। त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेता करावा आणि त्यासाठी भास्कर जाधव यांचं पत्र देण्यात आलं होतं। मात्र त्यावेळी देखील यावर विचार करू योग्य तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतलेला सांगण्यात आलं होतं। यावेळी देखील विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एक मागणी केली होती। मात्र विरोधी पक्षनेत्या निवडीचा संपूर्ण अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांचा आहे। विधानसभा अध्यक्ष म्हणाले की मी योग्य ते निर्णय घेईल। आपण सध्या तरी जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हे पावसाळी अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविनाच होऊ शकतं। आणि आपण जर बघितलं असेल तर भास्कर जाधव मागील काही दिवसांपासून नाराज आहेत। त्यांनी आपल्या भाषणात देखील नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे खरंच आता विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, की भास्कर जाधव काही वेगळा निर्णय घेणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार विरोधी पक्षनेत्याविना हे पावसाळी अधिवेशन पार पडू शकतं असं आपल्याला कळतंय। सुशांत, धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी।